तर नमस्कार मंडळी, आजचा जो विषय आहे जितेंद्र आव्हाड यांची व्हॉट्सअप चॅटिंग लीक कुणी केली हे आज बघणार आहोत आपण। तर जितेंद्र आव्हाड यांनी सकाळीच आपलं जे फेसबुक अकाउंट आहे यावर जी व्हॉट्सअप चॅटिंग लीक झाली आहे त्याचे स्क्रीनशॉट त्यांनी टाकले आहे, पोस्ट केले आहे। त्याबरोबरच त्यांनी म्हटलं आहे की हे सर्व फेक आहे। तर त्या चॅटिंगमध्ये काय काय बोलले आहे जितेंद्र आव्हाड आणि समोरचा व्यक्ती, तर आज आपण सविस्तर बघूया। तर यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्याकडून म्हटलं जात आहे की उद्याचा मसाला रेडी ठेव शिवराज, समोरच्या व्यक्तीचं नाव शिवराज असं त्या ठिकाणी बोललं जात आहे। मी पहिली तुझी भेट घेईन नंतर मोर्चाकडे जाईल असं देखील त्या ठिकाणी बोलण्यात येत आहे। तर मुंड्या विरोधात आणि वाल्या विरोधात जे जे असेल ते सर्व काही गोळा कर, पैसे लागले तर मला फोन कर, मटेरियल तयार ठेव, तुझा फोन लागत नाहीये, सकाळपासून मी प्रयत्न करतोय असं जे जितेंद्र आव्हाड आहे असं बोलत आहे। तर दुसरीकडं तर समोरचा जो शिवराज नावाचा व्यक्ती आहे तो बोलत आहे सुरू आहे फोन माझा, 5151 नंबर बंद आहे तात्पुरता असं देखील तो शिवराज नावाचा व्यक्ती बोलत आहे। त्याचबरोबर मी सगळी तयारी केली आहे असं देखील तो व्यक्ती सांगत आहे। तर त्या ठिकाणी जे जितेंद्र आव्हाड आहे असं बोलत आहे की कसा मंत्री राहतो आणि अजित पवार याला कसे पक्षामध्ये ठेवतात हेच बघूच आपण आता असं त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड बोलत आहे असं त्या व्हॉट्सअप चॅटिंगमध्ये लिहिलेलं आहे। याचीच वाट पाहतोय आम्ही आणि किती वाजता पोहोचताय तुम्ही असं त्या चॅटिंगमध्ये बोलण्यात येत आहे। तर हे सर्व जी चॅटिंग आहे जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः आपल्या फेसबुकच्या अकाउंटवर टाकली आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की हे सर्व फेक आहे, कुणीतरी माझी जी व्हॉट्सअप चॅटिंग आहे ही मार्क केली आहे। त्यांनी असं देखील म्हटलं आहे की ज्या समोरच्या व्यक्तीनं ही जी चॅटिंग आहे याचे स्क्रीनशॉट व्हायरल केले त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, माझा डीपीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे आणि त्या ज्या चॅटिंग आहे त्यावर माझा फोटो लावण्यात आला आहे असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी खुलासा केला आहे। त्याचबरोबर जे जितेंद्र आव्हाड आहे हे दिवसभर काल बीडच्या मोर्चामध्ये उपस्थित होते। त्यांनी जे मुंडे आहेत आणि जे वाल्मिक कराड आहे यांच्यावर निशाणा साधला आहे। त्यांनी म्हटलं आहे की कुणीही नाव घेत नाही पण मी इनडायरेक्टली नाव घेतो, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड, त्यामुळे जितेंद्र आव्हाड कुठेतरी अडचणीमध्ये येत चाललेत असं दिसत आहे। तर त्यांनी बीड पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन त्यांनी तक्रार देखील दाखल केली आहे की कोणीतरी माझी व्हॉट्सअपची जी चॅटिंग आहे ती फेक मार्क करून ती पूर्णपणे व्हायरल केली आहे असा आरोप त्यांनी केला आहे आणि हे सगळं काही त्यांनी फेटाळून लावलं आहे। त्यांनी फक्त म्हटलं आहे की या गोष्टीवरून डायव्हर्ट करण्यासाठी हे सगळा हेतू आहे। तर मित्र हो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणती सत्तेची बाजू आहे हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।